हॅलो डिअर फ्रेंड्स, आपण स्टँडर्ड 6चं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं चॅप्टर नंबर बघतोय 5th, ज्यात ऑलरेडी आपण जीसीडी कसा फाइंड आउट करावा, एलसीएम कसा फाइंड आउट करावा त्याचे बेसिक लेक्चर बनवले आहेत. प्रॅक्टिस सेट 5.1, 5.2 आणि 5.3 ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण बघतो एक्सरसाइज नंबर 5. ओके, बारकाईने जरा तुम्ही मात्र व्हिडिओ बघायचा आहे आणि शेवटपर्यंत बघा. सर्व काही सोल्युशन मात्र प्रॅक्टिस एक्सरसाइजची दिलेली आहेत. चला, फर्स्ट वन क्वेश्चन म्हटला आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. व्हॉट इज द स्मॉलेस्ट प्राइम फॅक्टर ऑफ द नंबर 75. एक नंबर आपल्याला 75 दिला आहे आणि त्याचं काय विचारलंय, स्मॉलेस्ट प्राइम फॅक्टर विचारलेलं आहे आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला 75 चे फॅक्टर्स घ्यावे लागतील. आपल्याला असंही कळतंय, जर 15 चा तुमचा टेबल जर डन असेल तर 15 5 जा यस 75 येणार आहे. पुढे 5 मी ऍज इट इज ठेवला. 15 हा काय प्राइम नंबर नाही, 5 तर प्राइम नंबर आहे. 15 चे परत फॅक्टर पडतील, 3 5 जा 15. तुम्ही जर ऑब्झर्व केले तर तुम्हाला बघायला भेटेल की इथे प्राइम फॅक्टर जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दोन नंबर मिळाले. एक आहे 3 आणि दुसरा आहे मात्र 5. यातला स्मॉलेस्ट कुठला आहे, 3 का 5? यस, स्मॉलेस्ट नंबर आहे मात्र हा 3. Therefore, the smallest prime factor of the 75 is a 3. Okay. चला पुढे, what is the least common divisor of the number 17 and 18? बघा काय विचारलंय आपल्याला, least common divisor. ओके, म्हणजे काय, सर्वात लहानात लहान डिवायझर जो 17 ला आणि 18 ला मात्र काय करणार आहे, तो नंबर डिवाइड करणार आहे. तसं जर बघायला गेलं तर 17 हा नंबर मात्र काय, प्राइम नंबर आहे. तुम्ही म्हणाल की सर प्राइम नंबर आहे तर काय, तर त्याचे फॅक्टर पडणार नाहीत. 17 ला फक्त 1 ने आणि 17 नेच डिवाइड होऊ शकतो. त्यामुळे मात्र 17 आणि 18 चा मात्र कॉमन जो डिवायझर असेल तर तो कोण असेल, फक्त 1 आणि ओनली 1 असणार आहे. ओके, चला पुढे एक सेकंड क्वेश्चन दिला आहे, स्टेट ट्रू और फॉल्स. एव्हरी प्राइम नंबर हॅज ओनली 2 फॅक्टर. मला तुम्ही सांगा, जर एखादा पी प्राइम नंबर जर असेल तर पी प्राइमचे मात्र 2च फॅक्टर असणार आहे. याचा अर्थ त्याला एकतर पी ला 1 नेच डिवाइड होणार आहे किंवा पी ला पी नेच डिवाइड होणार आहे. याचा अर्थ पी हा जर प्राइम नंबर असेल तर त्याचे 2च फॅक्टर मिळतील, 1 आणि पी तोच नंबर. याचा अर्थ दिस स्टेटमेंट इज ट्रू. ओके, हे स्टेटमेंट कसं असणार आहे, ट्रू असणार आहे. कळलं का बरं, कुठल्याही प्राइम नंबरला 2च फॅक्टर असतात. जसं हा एक्झाम्पल घ्या, 3 हा प्राइम नंबर आहे, 3 ला 1 नेच डिवाइड होतं आणि 3 ला 3 नेच डिवाइड होतं, बरोबर. त्यामुळे मात्र ट्रूच फॅक्टर असणार आहेत. ओके, देअरफॉर दिस स्टेटमेंट इज अ ट्रू. सेकंड बघा, चला, द प्रोडक्ट ऑफ द टू प्राइम नंबर इज ऑलवेज अ प्राइम नंबर. बघा, जर दोन प्राइम नंबर आपण घेतले तर त्यांचा प्रोडक्ट हा मात्र नेहमी प्राइमच नंबर येईल का. चला चेक करूया, त्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊया. जसं आपण मी एक प्राइम नंबर घेतला 2, दुसरा प्राइम नंबर घेतला 3 आणि त्यांचा प्रोडक्ट घेतला म्हणजे गुणाकार घेतला, 2 3 जा किती होऊन जाईल, 6. पण 6 हा काही प्राइम नंबर नाही, तर हा काय झाला, कॉम्पोजिट नंबर. तो काय आला, कॉम्पोजिट नंबर. याचा अर्थ दोन प्राइम नंबरचं जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर तो नेहमीच मात्र प्राइम येईल असं नाही, तो कॉम्पोजिट पण येऊ शकतो. चला पुढे, नाव द जीसीडी इज अ डिवायझर ऑफ एलसीएम. डीसी बघा पहिला, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर इज अ डिवायझर ऑफ एलसीएम. यस, दिस स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. ओके, मला तुम्ही सांगा आता, जे काही वरचं दिलं होतं, प्रोडक्ट ऑफ द टू प्राइम नंबर इज ऑलवेज प्राइम नंबर. तो नेहमी प्राइम नंबर असू शकतो का, नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट कसं असणार आहे, फॉल्स असणार आहे. त्यानंतर आता पुढे बघूया, चला, द जीसीडी इज अ डिवायझर ऑफ एलसीएम. जो काही जीसीडी असतो हा कोणाचा, एलसीएम चा डिवायझर आहे का बरं, हे विचारलेलं आहे. चला बरं, जसं एक्झाम्पल घेऊया, 2 आणि एखादा नंबर असेल बरं मात्र 4. 2 आणि 4 जर आपण बघितलं तर 2 आणि 4 किंवा एक नंबर अजून घेऊया. चला, मी घेतोय 4 आणि 8 नंबर घेतोय. 4 आणि 8 चा मात्र जीसीडी आहे, कॉमन डिवायझर आहे मात्र हा कोण, 4. जीसीडी इज आपण जीसीडी इज 4. त्यांचा जीसीडी येणार आहे 4 आणि त्यांचा जर आपण बघितला लिस्ट कॉमन मल्टिपल एलसीएम येणार आहे मात्र 4 आणि 8 चा हा 8 येणार आहे. याचा अर्थ जो जीसीडी आहे 4 त्याच्याने कशाने डिवाइड होणार आहे, एलसीएम 8 ला डिवाइड होणार आहे. मग याचा अर्थ प्रत्येक जीसीडी हा काय करतो, एलसीएम ला मात्र डिवाइड करत असतो. देअरफॉर दिस स्टेटमेंट इज ट्रू. ओके, 4 देऊन त्याला एलसीएम इज ग्रेटर दॅन द गिवन नंबर्स.
or equal to the smallest number between those numbers. बघा एलसीएम हा कोणापेक्षा ग्रेटर असतो, दिलेल्या गिवन नंबर पेक्षा तो मोठा असू शकतो. किंवा ओव्हरला काय म्हटलं, चला इक्वल टू द स्मॉलेस्ट नंबर बिटवीन दोज नंबर्स, किंवा असं म्हटलंय त्यांनी की जे काही दिलेले जे नंबर्स आहेत तर त्यांच्या बिटवीन मधला तो नंबर येऊ शकतो. आता मला तुम्ही सांगा इथे काय दिलेलं आहे. जर समजा आपण एक नंबर घेतला मात्र मी 5, दुसरा घेतला 6, आणि 5 आणि 6 चा जर समजा आपण जर विचार केला तर 5 आणि 6 पेक्षाच त्यांचा एलसीएम, जसं एक्झाम्पल मध्ये जर आपण बघितलं तर 5 आणि 6 चा एलसीएम काय असतो, लिस्ट कॉमन मल्टिपल असणारे मात्र 30, याचा तो नंबर पेक्षा मोठा येऊ शकतो. आणि पुढे त्यांनी काय म्हटलं बघा अजून कंडिशन, इक्वल टू द स्मॉलेस्ट नंबर बिटवीन दोज नंबर्स. याचा अर्थ जे काही स्मॉलेस्ट नंबर असतील बरं मात्र दिलेल्या नंबर्स पैकी त्यामधला येऊ शकतो का बरं, नाही, त्यातला पॉसिबल राहणार नाही. याचा अर्थ 5 आणि 6 मधला तो नंबर येऊ शकत नाही. ओके, कळतंय का बरं. ग्रेटर राहू शकतो, 5 आणि 6 पेक्षा ग्रेटर राहू शकतो, पण त्यांच्यातला तो नंबर येऊ शकत नाही. देअरफॉर दिस स्टेटमेंट इज अ फॉल्स. ओके, चला पुढे काय म्हटलंय, एक्सप्रेस द नंबर्स ऍज अ प्रोडक्ट ऑफ द प्राइम फॅक्टर. चला दिलेले नंबर जे आहेत आपल्याला त्या प्राइम फॅक्टर मध्ये काय करायचे, कन्वर्ट करायचे. बरं चला बघूया. चला 91 चे फॅक्टर आपल्याला काय घेता येईल, कुठल्या टेबल मध्ये 91 आहे बरं तुम्ही सांगा. यस, आपण जर प्राइम फॅक्टरायझेशन करायचं झालं तर 13 7 जा, यस 13 7 जा काय म्हणजे बरं 91 येणार आहे. देअरफॉर वी 91 कॅन बी राईट ऍज 13 into 7. 13 प्राइम नंबर आहे, 7 पण प्राइम नंबर आहे, पुढे प्राइम फॅक्टर पडणार नाही. चला आता 160 चे आपण प्राइम फॅक्टर पाडूया. चला 160 जर म्हटला तर आधी आपल्याला लिहिताना लिहावं लागेल 16 10 जा. ओके, चला 16 चे फॅक्टर घ्या. आता 16 चे जर फॅक्टर पाडलेत आपण 4 4 जा 16, पण 4 काय प्राइम नंबर नाही. 10 चे फॅक्टर घेतले तर 2 5 जा 10, परत मात्र 4 चे जर फॅक्टर घेतले 2 2 जा 4, आणि आपण 2 चे फॅक्टर घेतले तर 2 2 जा 4, नंतर हा 2 इंटू इथे मात्र 5 जसं असणार आहे. चेक करा एकदा. 16 10 जा 160, 4 4 जा 16, 16 चे फॅक्टर आले 4 इंटू 4, 10 चे फॅक्टर आले 2 इंटू 5. मला तुम्ही सांगा 4 चे फॅक्टर घेतले आपण 2 इंटू 2, या 4 चे फॅक्टर घेतले 2 इंटू 2. ओके, हे 4 4 चे फॅक्टर आहेत आणि इथे मात्र 2 इंटू 5 आला असला ऍज इट इज. ओके, हे काय असते बरं, प्राइम फॅक्टर असणार आहे. चेक करून बघा एकदा. 5 2 जा 10, 10 2 जा 20, 22 जा 40, 42 जा 60, सॉरी 42 जा 80, 82 जा 160 येणार आहेत. ओके, 89 1 जा 89. ओके, बघा जरा प्राइम फॅक्टरचे मात्र फॅक्टर पाडताना आपल्याला माहिती आहे की त्या नंबरला आपण काय करत असतो, फक्त 1 नेच मल्टिप्लाय करत असतो. ओके, इथे आपल्याला क्वेश्चन नंबर 4 दिलाय, फाइंड द जीसीडी ऑफ द फॉलोइंग नंबर्स 21 आणि 41 चे. चला 21 चे फॅक्टर आधी आपण पाडूया प्राइम फॅक्टरायझेशन मेथडने. 3 7 जा 21, 3 प्राइम आहे 7 प्राइम आहे, त्यांचे फॅक्टर पुढे पडणार नाही. पुढे 42 चे जर आपण जर फॅक्टर घेतलेत तर 42 चे फॅक्टर काय होतील बरं सांगा. यस, हा 2 ने जर समजा आपण काय केलं बरं, 21 ने जर 2 ला मल्टिप्लाय केलं, 21 2 जा 42, आणि परत 21 काय प्राइम नंबर नाही, त्याचे फॅक्टर पडतील 3 7 जा 21. ओके, आणि मला तुम्ही सांगा जीसीडी घेताना आपण काय करतो, जीसीडी घेताना आपण इथे मात्र कॉमन फॅक्टर, आपण प्रोडक्ट ऑफ द कॉमन फॅक्टरचा आपण प्रोडक्ट घेत असतो. प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर्स. चला सुद्धा बरं कॉमन फॅक्टर कुठले कुठले आहेत आणि त्यांचा आपला प्रोडक्ट पण करायचा आहे. प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर मध्ये आपण जर बघितलं तर 3 हा कॉमन फॅक्टर आहे, 7 पण कॉमन फॅक्टर आहे, या दोघांचा प्रोडक्ट येणार आहे 3 into 7 21. देअरफॉर जीसीडी इज 21. चला पुढे आपल्याला दिलंय बरं मात्र, देअरफॉर आपल्याला इथे लिहायचंय जीसीडी ऑफ 21 and 42 is 21. ओके, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर असणार दोघांचा 21. 21 1 जा 21 आणि 21 2 जा 42. आपल्याला असं कळतंय. चला आता पुढे जर बघितलं आपण 17 19, आता 17 हा प्राइम नंबर आहे तर 1 इंटू काय जाईल 117 जा 7, आणि पुढे 9 चे फॅक्टर मात्र पडतील काय 3 3 जा 9. दोघांमध्ये जर आपण बघितले तर कॉमन फॅक्टर कुठला आहे बरं. यस, इथे कॉमन फॅक्टर मात्र कोणीच नाही, तर मग कोण असतो. यस, तर आपण इथे लिहिताना लिहू शकतो द कॉमन फॅक्टर्स आर, कॉमन फॅक्टर घेताना इथे फक्त 1च असणार आहे. ओके, त्यामुळे म्हणूया कॉमन फॅक्टर
is only one. Therefore, GCD of 17 and 19 is 1. त्यांचा जीसीडी काय येणार आहे? 1 येणार आहे. ओके, चला पुढे 120, 180 आणि 240 दिलेले आहेत. मग चला बरं 120 चे जर आपण फॅक्टर पाडले तर आपल्याला सहज कळतंय 12 10 जर आपण करूया बघा, कारण की जास्त मोठे फॅक्टर येणार आहेत. 12 इंटू जर आपण 10 केले पुढे 12 चे फॅक्टर पडतील 2 इंटू 6, 10 चे फॅक्टर पडतील 2 इंटू 5, 6 चे फॅक्टर पडतील 2 इंटू 3 आणि इथे मात्र 2 इंटू 5 येणार आहेत. 120 चे फॅक्टर आपल्याला काय मिळतील बरं मग 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 2 इंटू 5. लिहिताना वाटलं तर लिहिताना असं लिहूया 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5. चला त्यानंतर मात्र 180 चे फॅक्टर येणार आहेत. कसले? 180 चे. चला 2 इंटू काय करतील आपल्याला आता 180 जर म्हटलं तर तुम्ही सर म्हणाल सर याला आपण 18 10 जा लिहून घ्या, चालेल तसं बी काय अडचण नाही. 18 10 जा लिहा. 19 चे फॅक्टर घ्या 2 इंटू 9, 18 चे फॅक्टर 2 इंटू 9, 10 चे फॅक्टर घ्या 2 इंटू 5. चला पुढे 9 चे परत फॅक्टर पडतील 2 इंटू 3 इंटू 3 आणि 2 इंटू 5 असणार आहेत. ओके, हे झाले प्राईम फॅक्टर्स. पुढे काही फॅक्टर पडणार नाहीत. त्यानंतर त्यांनी म्हटलंय की 240 बघा अँड काय दिला आपल्याला 240 हा नंबर दिलेला आहे. चला 24 10 जा परत तसंच आपण करू शकतो 24 इंटू जर 10 केला तर हा किती होईल 240. 24 चे फॅक्टर घ्या 6 इंटू 4 इंटू 2 इंटू 5 बरोबर. 6 चे फॅक्टर घ्या 2 इंटू 3 आणि 4 चे फॅक्टर घ्या 2 इंटू 2 आणि इथे 2 इंटू 5 आपण घेऊ शकतो बरोबर. चला बरं आता मला तुम्ही सांगा जीसीडी घेताना आपण काय करतो बरं प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स आपण प्रोडक्ट घेत असतो बरोबर. चला मग मात्र निवडूया कुठले प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर बघूया बरं. मात्र कुठले येणार आहेत बरोबर बघा, चेक करा बरं. प्राईम फॅक्टर्स कुठले येणार आहेत. 2 आहे इथे, यस 2 घेऊन घ्या. हा इथला 2 येणार आहे, परत हा 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. ओके, प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स बट प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राईम फॅक्टर्स इथे एक वर्ड राहिला काय कॉमन. ठीक आहे, कॉमन प्राईम फॅक्टर्स आपल्याला प्रोडक्ट घ्यायचं आहे. चला मग बघूया. पुढे मात्र इथे 2 आहे पण इकडे 2 कुठे दिसत नाही, इथे पण आहे पण हा तिघांमध्ये कॉमन आलेला नाही. 3 दिसतोय का? यस, इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे पण 3 आहे. 3 हा मात्र कॉमन फॅक्टर आहे बरोबर. पुढे जर बघितलं आपण 5 पण हा मात्र कॉमन फॅक्टर तिघांमध्ये आलेला आहे. ओके, मग चला बरं मग त्यांचा सगळ्यांचा आपल्याला प्रोडक्ट करावं लागणार आहे. करूया चला. 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5, 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5. मला तुम्ही सांगा मग किती होऊन जाईल बरं. करा मॅडिशन. 2 2 जा 4, 4 3 जा 12 आणि 12 5 जा 60. याचा अर्थ तिघांचा मात्र जो काही कॉमन डिवायझर असेल बरं मात्र तो पण कुठला ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर हा किती येणार आहे 60 येणार आहे. लास्ट लाईक सेंटेन्स लिहा. Therefore, GCD of 120, 180 and 240 is 60. ओके, अशा पद्धतीने आपण जीसीडी कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th नंबरचा. फाइंड द एलसीएम ऑफ द फॉलोइंग नंबर्स. 11 आणि 16 चा आपल्याला एलसीएम विचारलेला आहे बरं मात्र. ओके, चला प्राईम फॅक्टरायझेशन मेथड यूज करूया. तुम्ही टेबल मेथड पण यूज करू शकतात. ओके, 11 आणि 16 चा टेबल लिहून पण चला आपण प्राईम फॅक्टरायझेशन यूज करूया. 11 चे फॅक्टर घेऊया. चला प्राईम फॅक्टरायझेशन आपल्याला माहिती 11 हा प्राईम नंबर आहे तर 11 1 जा 11 येणार आहे. 16 चे फॅक्टर काय होऊन जातील सर 4 इंटू 4 करा चालेल. 4 चे फॅक्टर घ्या 2 इंटू 2 या 4 चे फॅक्टर घ्या 2 इंटू 2 चालेल. नेक्स्ट वन. चला आता यांच्यामध्ये जर आपण म्हटलं तर एलसीएम घेताना एलसीएम मध्ये आपण काय करतो एलसीएम ऑफ 11 अँड 16 ज्यावेळेस घेऊ आपण तर त्यावेळेस फक्त आपण नुसता प्राईम नंबरचा कॉमन फॅक्टरचा विचार नाही करत तर आपण काय करतो प्राईम फॅक्टर मधले कॉमन पण आणि अनकॉमनचा पण विचार करतो. एलसीएमच्या वेळेस लक्षात ठेवायचंय. चला मग कॉमन तर कोणीच नाही बाकी सगळेच घ्यावे लागतील आपल्याला. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 हा 4 टाइम एसरेचे जेवढे घेतलेत 11 पण मात्र आपण घेऊया. ओके, 1 घेतला नाही घेतला काय फरक पडणार नाही मल्टिप्लिकेशन मध्ये. चला करा मल्टिप्लिकेशन बरं. मग तेव्हा असं डायरेक्ट नाही येणार आम्हाला. जसं 11 2 जा 22, 22 2 जा 44, 44 2 जा 88 आणि 88 2 जा जर केला तर 176 येणार आहेत. मग तुम्ही डायरेक्ट करण्याचं टेन्शन घेऊ नका.
मग काय करा 2 2 जा 4 4 2 जा 8 हा आला 8 11 2 जा 22 आला परत यांचं मॉडिशन करून घ्या मग किती जाईल 8 2 जा 16 कॅरी 1 8 2 जा 16 16 प्लस 1 70 176 आन्सर येणार आहे कळलं का बरं मग आपण इथे लिहू शकतो काय बरं therefore this is a 176 ओके अशा पद्धतीने यांचा आपल्याला एलसीएम काढता येणार आहे चला पुढे 7 आणि 49 चं एलसीएम विचारलंय आपल्याला माहिती आहे 7 च्या टेबल मध्येच 49 आहे म्हणजे याचा अर्थ लिस्ट कॉमन मल्टिपल कुठला असेल 7 आणि 49 चा 49च असणार आहे 7 7 जा 49 दोघी नंबरच्या टेबल मध्ये येणारा नंबर असणार आहे 49 ओके टाइम फॅक्टरने मेथडने जर सॉल्व्ह करायचं झालं तर 1 into 7 आणि 49 चे फॅक्टर काय पडतील 7 7 जा 49 ओके काय करतो आपण एलसीएम काढताना LCM of 7 and 49 is a product of common and uncommon factor. Common पर uncommon factors आपण विचार करतो 7 हा कॉमन आहे एकदा घ्या उरलेला मात्र हा 7 आणि हा 1 आपल्याला घ्यावा लागेल 1 घेतला नाही घेतला पण हा 7 घ्यावा लागणार आहे घेतलं का बरं सगळे आले का फॅक्टर यस कॉमन फॅक्टर पण आपण एकदा घेतला आणि अनकॉमन फॅक्टर पण एकदा घेतला 7 7 जा 49 याचा अर्थ एलसीएम किती होईल बरं 49 येणार आहे 7 आणि 49 चा ओके चला पुढे 16 48 आणि 6 दिलेला आहे आपल्याला चला बरं 16 चा आपण आधी प्राइम फॅक्टर घेऊया 2 into 2 into 2 into 2 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 चला 48 चे फॅक्टर घेऊया 48 चे फॅक्टर घेताना 2 into 24 24 चे 2 into 12 12 चे फॅक्टर मात्र 2 into 6 आणि 6 चे फॅक्टर 2 into 3 चेक करा 3 2 जा 6 6 2 जा 12 12 2 जा 24 24 2 जा 48 आणि 6 चे जर आपण प्राइम फॅक्टर घेतले तर 2 into 3 ओके मला तुम्ही सांगा आपण घेतोय काय घेतोय LCM ऑफ 16 48 and 6 is equal to the product of the common and uncommon factor चला बरं मग आता बघूया कॉमन फॅक्टर कुठला आहे 2 तर हा कॉमन फॅक्टर आहे तो एकदा घ्या चला नंतर 3 पण हा तर दोघांमध्ये कॉमन आहे तो पण एकदा घ्या यस 2 गेला 3 पण गेला उरलेले कुठले आहेत बरं सांगा यस 2 into 2 into 2 आलेला आहे 3 टाइम्स ते घेऊन घ्या चला आणि यात लक्ष द्या पण ते घेताना इथे पण 2 into 2 into 2 3 टाइम्स आला इथे पण 2 into 2 into 2 3 टाइम्स आलाय मग घेताना आपण 1 टाइम आपण घेणार आहोत ओके चला करा मॉडिशन मग तुम्हाला सांगितलं 3 3 चा ग्रुप करून घ्या किंवा 3 2 चा करा तरी चालेल 3 2 जा 6 6 2 जा 12 आणि 2 2 जा 4 12 4 जा इथे येणार आहे 48 याचा अर्थ या तिघांचा एलसीएम किती असणार आहे 48 असणार आहे कळतंय बरं चला पुढे म्हटलंय क्वेश्चन नंबर आपल्याला 6 दिला आहे द प्रोडक्ट ऑफ द टू नंबर्स इज अ 120 दोन नंबरचा प्रोडक्ट हा मात्र किती येत असतो किती दिलेला आपल्याला 120 दिला आहे आणि पुढे म्हटलं एलसीएम इज अ 60 त्यांचा लिस्ट कॉमन मल्टिपल आपल्याला दिला आहे 60 देन व्हॉट इज देअर जीसीडी आपल्याला जीसीडी विचारलाय आपण असंही मात्र जे काही बेसिकचं लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये बघितलं होतं आपण काय की प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू तुम्हाला मी बोललो पण होतो की हा एक छोटासा फॉर्म्युला लक्षात ठेवा प्रोडक्ट ऑफ two numbers is equal to product of two numbers is equal to the product of their GCD and LCM. LCM आणि GCD चा जो प्रोडक्ट येत असतो तो काय येत असतो दोघी नंबरचा प्रोडक्ट हा येत असतो चला मग आपल्या प्रोडक्ट ऑफ नंबर काय दिलेला आहे 120 दिलेला आहे जीसीडी किती देऊन ठेवला आहे सॉरी जीसीडी दिलेला नाही तो काढायला लावलेला आपल्याला LCM मात्र दिलेला आहे 60 व्हॅल्यू पुट करा LCM is 60 जीसीडी जसं इक्वल टू जसं जसं प्रोडक्ट ऑफ नंबर 120 दिलेला आहे हा 60 मात्र इकडे मल्टिप्लाय इकडे त्यांना काय दिला 120 ला डिवाइड होणार आहे ओके मग जीसीडी इज इक्वल टू किती होऊन जाईल 0 गेट कॅन्सल 6 1 जा 6 6 2 जा 12 बरोबर मग मला सांगा जीसीडी ऑफ द नंबर किती असेल बरं देअरफॉर जीसीडी ऑफ द नंबर इज 2 दोघी नंबरचा जीसीडी काय येणार आहे मात्र हा 2 येणार आहे कळलं का बरं जे काही कुठले नंबर असतील त्यांचं ओके त्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा मात्र सेम टाइपचा आता पुढे क्वेश्चन नंबर सेकंड दिला आपल्याला काय म्हटलं चला द जीसीडी ऑफ अ नंबर्स अँड 16 इज अ 4 बघा एक नंबर आहे बरोबर एकदा जीसीडी ऑफ द नंबर अँड 16 एक नंबर आणि अजून एक दुसरा नंबर आहे 16 ज्यांचा जीसीडी आपल्याला देऊन ठेवला आहे किती दिला बरं जीसीडी इज अ 4
4 दिलेला आहे अँड देअर एलसीएम इज 48. एलसीएम किती दिला आपल्याला? एलसीएम दिलाय 48. व्हॉट इज दॅट नंबर? आणि तो नंबर आपल्याला विचारलेला आहे. चला मग आपण असं म्हणूया की आपल्याला प्रोडक्ट फॉर्म्युला मध्ये आधी लिहून घ्या. चला काय असतं बरं? प्रोडक्ट ऑफ टू नंबर, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू LCM into GCD किंवा GCD into LCM लिहा. ते उलट सुलट झालं तर काय नाही, तर मल्टिप्लिकेशन हे कम्युटेटिव्ह असतं. ओके, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. चला आपल्याला तो नंबर माहित नाही, मी काय करतोय, लेट कन्सिडर द नंबर इज x आणि दुसरा नंबर काय देऊ ठेवला आपल्याला? सेकंड नंबर दिलेला आहे आपल्याला 16. नंतर मला तुम्ही सांगा इक्वल टू. ओके, इक्वल टू आपल्याला इथे दिला LCM दिलेला आहे 48 आणि पुढे मात्र GCD दिलेला आहे आपल्याला किती? बरं मात्र 4 दिलेला आहे. करूया सॉल्व. चला x ला मात्र 16 इकडे म्हणजे 6 मल्टिप्लाय, तर तिकडे जाताना तो काय होणार आहे? 48 into 4 ला तो डिवाइड होणार आहे. करूया डिवाइड. चला 16 चा टेबल तुमचा लर्नच असेल. बोला 16 1 जा 16 आणि 16 3 जा 48, 3 4 जा 12, वरती आहे 3 ते 4 आणि काय होऊन जाईल बरं? 12. Therefore the value of the x, सांगा x ची व्हॅल्यू आपल्याला काय घेता येईल? Therefore the value of the x is 12. याचा अर्थ द नंबर, व्हॉट इज द नंबर असं विचारलं ना, द नंबर इज 12. मग आपण इथे म्हणणार आहोत therefore the number is 12. ओके, अशा पद्धतीने आपल्याला तो नंबर काढता येणार आहे. आणि चेक करून बघा 12 आणि 16चं मल्टिप्लिकेशन हे बरोबर 48 into 4 बरोबर येते किंवा नाही. ओके, चला पुढे थर्ड विचारलंय, अ कार्पेंटर हॅज 2 वुडन स्ट्रिप्स. बघा एक कार्पेंटर आहे, कार्पेंटर म्हणजे काय? सुतार. त्यांच्याकडे 2 वुडनच्या स्ट्रीप आहेत. चला बरं त्या स्ट्रीप बद्दल काय म्हटलंय? द लेंथ ऑफ द वन स्ट्रीप इज 54 इंचेस. बघा पहिले जे काही वुडन स्ट्रीप आहे तिची लेंथ आहे मात्र 54 इंच एवढी आहे. किती म्हटलंय त्यांनी? यस, हे लाकडी फळी आहे. चला असं जरा, आणि तिच्या 48 इंच एवढी मात्र स्ट्रीपची लेंथ आहे. आणि काय म्हटलं? लेंथ ऑफ द अदर स्ट्रीप इज 72. आणि जे दुसरी जी काही स्ट्रीप आहे मात्र तर त्याची लेंथ आहे बरं मात्र केवढी? 72 एवढी मात्र आहे. ओके, 72 इंचेस. आणि पुढे काय म्हटलंय? चला बरस, ठीक आहे, रफ फिगर मी काढतोय. आणि पुढे म्हटलंय त्यांनी ही वॉन्ट टू कट बोथ द स्ट्रीप इंटू इक्वल लेंथ. त्यांना काय करायचे आहेत? या ज्या स्ट्रिप्स आहेत ना या इक्वल लेंथ मध्ये त्यांना कट करायचे आहेत, म्हणजे काय सारखे सारखे तुकडे झाले पाहिजे. ओके, आणि पुढे काय म्हटलंय? चला, आणि त्यांनी असं म्हटलंय सो दॅट वुडन स्ट्रीप इज अ लेफ्ट इंटू इक्वल लेंथ सो दॅट नो वुडन स्ट्रीप इज अ लेफ्ट ओव्हर. की खाली कुठलीच वुडन स्ट्रीप मात्र थोडी पण शिल्लक राहायला नको, तुकडा पडायला नको. आणि काय म्हटलं त्यांनी? व्हॉट इज द मॅक्झिमम लेंथ ऑफ द स्ट्रीप दॅट ही कॅन कट. मग त्यांनी असं किती लेंथ घेतली की जेणेकरून ती वुडन स्ट्रीप जर कट केली तर खाली मात्र एकही तुकडा उरणार नाही. ते आपल्याला काढायचं आहे. चला बरं, मग आपल्याला कळतंय की सगळ्यात आधी आपला या दोघांचा 54चा आणि 72चा त्यांनी विचारलं आपल्याला मॅक्झिमम आला तर ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर आपल्याला काढावं लागणार आहे. चला मग आता ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर काढण्यासाठी आपण आधी 54चे फॅक्टर काढूया. आपल्याला माहितीच आहे 2 into 27 जर केला तर किती येत असतो? 54. नंतर 27 चे फॅक्टर येणार बरं मात्र काय? 3 9 जा 27. परत मात्र इथे या 9 चे फॅक्टर पडणार आहे 3 3 जा 9. ओके, त्यानंतर जर आपण म्हटलं तर दुसरा नंबर आहे 72. ओके, पुढे 72 चे जर फॅक्टर घेतले तर 2 into 36. ओके, किंवा तुम्ही म्हणाल की सर 9 8 जा किंवा 8 9 जा 72 तसं घ्या चालेल. 8 चे फॅक्टर घ्या 2 into 2 into 2, 2 2 जा 4, 4 2 जा 8. 9 चे फॅक्टर घ्या 3 3 जा 9. ओके, आणि आपण मला आयडिया आहेच की आपण जीसीडी काढताना काय घेत असतो? जीसीडी ऑफ 54 अँड 72 घेताना आपण कशाचा विचार करतो? फक्त यस, प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राइम फॅक्टरचा आपण विचार करत असतो. ओके, चला मग प्रोडक्ट ऑफ प्राइम फॅक्टर मात्र आपण घेऊया. प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राइम, चला 2 कॉमन आहे का? यस आहे सर, 2 कॉमन घेऊन घेऊया. पुढे मात्र 3 कॉमन आहे का? यस 3 पण कॉमन आहे. बाकी मात्र इथला जर बघितलं आपण हा पण एक 3 कॉमन आलेला आहे, तो पण कॉमन घेऊन घेऊया.
इथे 2 आहेत, इथे 3 आहे, पण ते काही कॉमन आलेले नाहीत. मग चला कॉमनचा फॅक्टरचा प्रोडक्ट करा. 2 × 3 × 3 जर केला आपण तर काय येणार आहे? 2 3 जा 6, 6 3 जा 18. याचा अर्थ जर आपण 18 इंचेसचे जर समजा आपण पीस केलेत, बघा किती किती इंचेसचे? 18 चे. मग आपल्याला कळतंय 18 इंचेसचे किती पीस होणार आहे बरं? 3 पीस होणार आहेत. आणि जर समजा 72 जर घेतलेत तर किती पीस होतील? 4 पीस होणार आहेत. याचा अर्थ अशा पद्धतीने जर आपण जर स्ट्रीप जर कट केलीत 18 इंचेसच्या जर समजा पीस घेतलेत आपण तर ते बरोबर सारखेच पीस होतील बरोबर वुडन स्ट्रीपचे. आणि खाली मात्र कुठल्याही पद्धतीचं काय राहणार नाही? स्ट्रीप्स ही शिल्लक राहणार नाही. मग आपण म्हणूया द मॅक्झिमम लेंथ ऑफ द स्ट्रीप दॅट कॅन कट, द मॅक्झिमम लेंथ of the strip that can cut into pieces of, परत एकदा काय म्हटलं त्यांनी? pieces of 18 inches so that no strip remains behind. खाली काहीच कुठलीच मात्र स्ट्रीप ही शिल्लक राहणार नाही. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? आन्सर याचं कम्प्लीट करू शकतो. नेक्स्ट बघूया. 4th वन, समीप बायज 84 मँगोज. बघा समीप काय करतोय? 84 मँगोज हा बाय करतोय. 105 ऍपल्स, 105 त्यांनी ऍपल बाय केले. ही वॉन्ट टू प्लेस दिस फ्रूट इन अ बॉक्स. त्याला काय करायचे? हे जे काही फ्रुट्स आहेत तर ते बॉक्सेस मध्ये त्याला मात्र पुटअप करायचे. ही वॉन्ट टू प्लेस दिस फ्रुट्स इन द बॉक्सेस सो दॅट इच बॉक्स हॅज द सेम नंबर ऑफ फ्रुट्स. बघा कंडिशन काय दिली त्यांनी की जे काही तो बॉक्स मध्ये पुटअप करणार आहे तर त्याच्यात कसे असले पाहिजे? सेम नंबर ऑफ फ्रुट्स असले पाहिजे. अँड इच बॉक्स कंटेन ओनली वन टाइप ऑफ फ्रुट्स. आणि त्यांनी असं म्हटलंय एका बॉक्स मध्ये एकच टाइपचं फ्रूट असणार. एक तर ते कशाचे असतील? मँगोचेच असतील किंवा ते ऍपलचेच असतील. ओके. आणि त्यांनी पहिला क्वेश्चन आपल्याला विचारलाय व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ द फ्रूट ही शुड पुट इन अ बॉक्स. तर त्याला मात्र बघा प्रिदा की जे काही तो बॉक्स घेणार आहे तर त्याच्यामध्ये मात्र तो सर्वात जास्तीत जास्त किती फ्रुट्स ठेवू शकतो हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आपल्याला कळतंय मॅक्झिमम आला का ग्रेटेस्ट घ्यायचा? ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. तर आपण त्या फ्रूटचा, मँगोचा आणि ऍपलचा काय शोधूया? ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर शोधूया. म्हणजे तो जास्तीत जास्त किती फ्रूट ठेवू शकतो आणि ते पण सारखेच आकडे असले पाहिजे. ओके. चला मग आता सगळ्यात आपण जीसीडी काढूया. त्यासाठी प्राइम फॅक्टरायझेशन आपण घेऊया. फर्स्ट आपण आन्सर बघतोय. नाऊ हिअर 84 च्या आधी मात्र आपण प्राइम फॅक्टरायझेशन घेऊया. सांगा बरं 84 म्हटलं तर 2 इंटू बरोबर 2 2 जा 2 4 जा 8, 2 2 जा 4, 42 येईल. परत 42 चे फॅक्टर म्हटलं तर 2 इंटू 21, 21 2 जा 42, 21 चे जर फॅक्टर म्हटलं तर 3 इंटू 7. बघा चेक करा. 7 3 जा 21, 21 2 जा 22 1 जा 42, 42 2 जा 84. ओके. चला पुढे हे झाले प्राइम फॅक्टरायझेशन 84 चे. ओके. चला पुढे घेऊया मात्र 105 चे प्राइम फॅक्टर्स. तुम्ही सर 105 चे प्राइम फॅक्टर्स इथे बाजूला घेऊया. चला 105 जर म्हटला तर कोणाच्या टेबलमध्ये येतो? यस बोला. इथे आपल्याला 5 दिसतोय याचा अर्थ हा 5 ने डिव्हिजिबल असणार आहे. बरोबर. मग 5 1 जा 5, 5 2 जा 10 युनिट प्लेसला आहे की नाही. आणि 5 1 जा 5, 21 5 जा 105. 21 चे फॅक्टर 3 इंटू 7 येणार आहेत. मला सांगा आपल्याला काय करायचं आहे? जीसीडी. जीसीडी ऑफ 84 अँड 105. जीसीडी कसा घेतो आपण? जीसीडी इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राइम फॅक्टर्स. कोणाचा प्रोडक्ट घेतो? कॉमन प्राइम फॅक्टरचा आपण प्रोडक्ट घेत असतो. चला बरं मग कॉमन प्राइम फॅक्टरचा प्रोडक्ट घेऊया. कुठले कुठले कॉमन आहेत? 5 आहे का? नाही, 5 चा विषयच नाही. 3 आहे का? यस. 7 पण आहे का? यस. मग 3 आणि 7 चा मात्र मल्टिप्लिकेशन आपल्याला घेता येईल. आणि किती होऊन जाईल बरोबर? ते 21. याचा अर्थ मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रूट शुड बी पुट इन अ बॉक्स. एका बॉक्स मध्ये किती ठेवू शकतो बरं? तो जास्तीत जास्त 21 एवढे फ्रूट ठेवू शकतो. मग आपण म्हणूया
in each box 21 fruits can be put सनीफ ओके. आणि आता पुढे त्यांनी क्वेश्चन सेकंड विचारलंय, हाऊ मेनी बॉक्सेस विल बी निडेड टू स्टोअर द फ्रुट्स. बघा सेकंडचा आन्सर देताना आपण बघूया की त्याला किती बॉक्सेसची गरज आहे ते फ्रूट स्टोअर करण्यासाठी. मग सिंपल आहे की आपल्याला कळतंय जर एका बॉक्समध्ये 21 तर 84 मँगो साठी किती बॉक्स लागतील, तर त्यासाठी 84 ला आपण 21 ने डिवाइड करूया. मग आपण म्हणूया बॉक्सेस फॉर मँगोज आणि एका बाजूला आपण घेऊया काय बॉक्सेस फॉर ऍपल्स. ओके, ऍपल साठी मात्र आपण घेणार आहोत. ओके, चला बरं बॉक्सेस फॉर मँगो साठी काय करावं लागेल आपल्याला, जे टोटल नंबर ऑफ मँगोज आहेत 84 त्याला मात्र एका बॉक्समध्ये 21च फ्रूट ठेवायचे, तर 21 ने आपण डिवाइड करणार आहोत. चला 21 1 जा 21, 21 4 जा 84. बॉक्सेस फॉर मँगो किती लागतील बरं, 4 बॉक्स लागणार आहे. 4 बॉक्सेस निडेड टू पॅक मँगोज अँड बॉक्सेस फॉर ऍपल्स. ऍपल किती बरं 105 आहेत आणि त्याला जर समजा आपण 21 ने जर डिवाइड केलं तर तुम्ही सांगा 21 5 जा 21 1 जा 21, 21 5 जा 105. याचा अर्थ आन्सर काय येणार आहे 5. हाऊ मेनी बॉक्सेस निडेड ओके फॉर पॅक द ऍपल. 5 boxes are needed to pack the apple. मग टोटल बॉक्स आपले किती झाले बरं, हाऊ मेनी बॉक्सेस आर टोटल. जर आपण जर म्हटले टोटल बॉक्सेस आर फॉर मँगो साठी आणि 5 मात्र ऍपल साठी किती येणार आहे बरं 9 बॉक्सेस. इथे आन्सर येणार आहे आपलं मात्र 9 येणार आहे. अशा पद्धतीने आपण काय केले बरं मात्र इथे एक्सरसाइज जी काही होती मात्र 5th नंबरची ही आपण सॉल्व्ह केली. व्हिडिओ आवडला असेल, त्यातले एक्झाम्पल सॉल्विंग करण्याची मेथड जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. काही तुमचा डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा. ओके, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.